हे ते दार लावून घेईन त्यांना म्हणा गप्पा नका मारू म्हणून. माझं रेकॉर्डिंग चालू आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण परमपूज्य वामनदास प्रकाशनचे पुस्तकं परमपूज्य दादांनी लिखित साधना जिज्ञासे पुस्तक वाचत आहोत. त्यात साधकांनी जे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे दादांनी दिलेली आहेत. प्रश्न असा: स्वप्नात देवदर्शन झालेले चांगले असते काय? नेहमी दर्शन होते. उत्तर: होय, ते चांगलेच आहे. ती शक्तीच आतून तसे दाखवत असते आणि ते तिची कृपा असल्याचे लक्षण आहे. आपल्या चित्ताला सात्विकता येत असल्याची ती एक खूण आहे. साधनेने मन संशयरहित झाले तर तेच दर्शन पुढे प्रत्यक्षही होते, अथवा स्वप्नदृष्टांतातील घटना प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागतात. याची अनेक उदाहरणेही घडलेली आहेत. मुंबईच्या आपल्या एका साधक भगिनीला पहाटे स्वप्न पडले. त्यात तिला परमपूज्य श्री मामा दिसले आणि ते तिला म्हणाले की मी तुला प्रसाद देतो आहे, तो तू घे. आणि त्यांनी तिला स्वप्नात काहीतरी दिले व ते अदृश्य झाले. ती नंतर जेव्हा खडबडून जागी झाली तेव्हा तिच्या हातात प्रत्यक्ष एक श्रीफळ म्हणजे नारळ होते. अशा अनेक घटना या संदर्भात सांगता येतील. प्रश्न: जपमाळ ही नेहमी झाकूनच जप करावा का आणि का? उत्तर: त्याचा आपल्याला अहंकार होऊ नये म्हणून काही जण आम्ही जप करतो हे अभिमानाने दुसऱ्यांना दाखवतात. म्हणून जपमाळ झाकून जप करावा. म्हणजे आपण जप करतो ते व किती झाला तेही इतरांना कळू शकत नाही. याविषयी आणखी एक नियम मंत्रशास्त्रात देखील आहे. आपण ज्या माळेवर जप करतो ती जर दुसऱ्यांना दिसली तर जप निष्फळ होतो. म्हणूनही माळ झाकलेली असावी. पूर्वी गोमुखी म्हणजे एल आकाराच्या पिशव्या असायच्या. त्यात माळ व हात घालून जप करीत असत. पण हे सगळे खटाटोप करण्यापेक्षा माऊलींनी आपल्या संप्रदायाकरता जे महत्त्वाचे सूत्र सांगितले आहे की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, त्याप्रमाणे जर आपण केवळ मानसिक जप केला तर कोणाला ती आपली जपमाळ दिसण्याचे कारणच ठरणार नाही. प्रश्न: मानसपूजेत चुका झाल्या तर पुण्याचा क्षय होतो का? उत्तर: अशामुळे पुण्याचा क्षय होत नसतो. त्याला भ्यायचे काही कारण नाही. मानसपूजेचे शास्त्र माहीत असो नसो, मंत्र माहीत असोत नसोत, पण अंतःकरणात जर तीव्र सद्भावना असेल तर त्या भावनेनेच पूजा पूर्ण होते आणि ती स्वीकारलीही जाते. एखाद्याला शास्त्र माहीत असेल आणि तो अगदी उत्तम मंत्रयुक्त षोडशोपचार बाह्यपूजा करीत असेल तर पण तरीही त्याच्या अंतःकरणात भाव मात्र नसेल तर त्याची ती पूजा देवांना काही पोहोचत नाही. पण शास्त्र माहीत नसूनही केवळ अंतःकरणात भाव जरी असेल तरी ती पूजा आपोआप देवांना पोहोचते. म्हणून सर्व पूजांपेक्षा मानस पूजा श्रेष्ठ सांगितली आहे. सर्व काही श्रद्धायुक्त प्रेमयुक्त मनाने घडले पाहिजे म्हणजे झाले. चुका झाल्या तरी त्याचा कोणताही दोष येत नाही. प्रश्न: मानसपूजा विशिष्ट वेळेलाच करायला हवी का? उत्तर: खरे तर मानसपूजेला काळाचे बंधन नसते, पण साधना करताना आपले मन पुष्कळशे एकाग्र झालेलेच असते. म्हणून साधनेनंतर लगेच बसले तर मानसपूजा चांगली होते. त्यासाठी आपोआपच आपले एकाग्र मन तयार मिळते. पण मूलतः मानसोपचारांना बाह्यबंधन स्थळाचे, काळाचे आणि वेळेचे तसे सुचिरभूततेचे पण नाही, कारण ते सगळे आतल्या आत मनातच होणारे असतात. ते पूजन पवित्रच असते.
म्हणून त्यासाठी काही लौकिक बंधन नाही. प्रश्न: काही देवतांना शेंदराचे लेपन का करतात? विशेषतः मारुती आणि गणपती आणि गडावरची देवी वगैरे. याच्या मागचे कारण काय आहे? उत्तर: यामागे देवताशास्त्रामधला एक रहस्याचा भाग आहे. प्रत्येक देवता जरी ब्रह्मस्वरूपात असली तरी प्रत्येक देवतेचा एक विशिष्ट असा सगुण आविर्भाव असतो आणि तोही विशिष्ट रंग तेजयुक्त असतो. त्या देवतेपाशी त्या विशिष्ट रंगाच्या तेजाचे जणू काही कल्लोळच असतात. आपण जर गणपतीचे आवाहन केले आणि गणपती देवता प्रगट झाली तर तिचे तेज निळे कधीच नसेल. तिचे तेज हे सेंदूर रंगाचेच असते. म्हणून शास्त्रांनीही त्या देवतेचे तसेच वर्णन केलेले आहे. भगवती जगदंबा जर प्रगट झाली तर तिचाही वर्ण तसाच लाल सेंद्रिय असेल. मारुतीचेही तसेच तेज आहे. म्हणूनच तेथे रंग त्याच्या विग्रहालाही दिलेले आहेत. ते रंग त्याच्या अंगभूत तेजाचे असल्यामुळे त्यांना तेच प्रिय असतात. म्हणूनच अशी पद्धत पडलेली आहे. प्रश्न: श्री राधिकाजींपेक्षा रुक्मिणी देवींना श्रेष्ठ का मानत नाही? उत्तर: आपल्याला जर भगवती श्री राधिकेचे स्वरूप योग्य रीतीने कळले तरच हे सहजपणे लक्षात येईल. श्री राधिकाजी विषयी 2 उपनिषदे आहेत. श्री राधिका तापनीय उपनिषद आणि राधोपनिषद या नावांनी ही उपनिषदे प्रसिद्ध आहेत. ती कोठे मिळाली तर मुद्दाम वाचून पहा. त्यात असे वर्णन आलेले आहे की ज्यांच्या मांडीवर पहुडलेल्या भगवान श्री कृष्णचंद्रांना आपल्या शाश्वत विहारस्थानाचे गोलोकाचे स्मरण नसते. कमलोद्भवा लक्ष्मी आणि श्री पार्वती ज्यांच्या अंशरूप आहे अशा समस्त शक्तींच्या अधिष्ठात्री असलेल्या भगवती श्री राधिकाजींना आम्ही स्तुतीत प्रणाम करतो. श्री भगवंतांनी स्वतःचे जे परमप्रेममय रूप निर्माण केले त्याचेच नाव श्री राधिका असे आहे. म्हणून त्या दोघांमध्ये भिन्नत्व नाही. भगवती श्री राधिकाजींचे स्मरण त्यांचे चिंतन श्री भगवंत करतात आणि त्या सुद्धा श्री भगवंताचे चिंतन करतात. ते दोघे परस्पर अभिन्न आहेत. चिंतनाच्या परमोत्कर्षात श्री राधिकाजी भगवत स्वरूप होतात आणि श्री भगवंत श्री राधिका स्वरूप होतात. त्यामुळे अतिदिव्य प्रेम लीला प्रगट होते. पण भगवती रुक्मिणी देवीचे तसे नाही. त्या भगवती लक्ष्मीचा अवतार आहेत. त्या लक्ष्मी देवी भगवती श्री राधिकेपासूनच अंश रूपाने उत्पन्न झालेल्या आहेत आणि अर्धांगिनी स्वरूपामध्ये पत्नी स्वरूपामध्ये भगवान विष्णूंनी त्यांना स्वीकारलेले आहे. भगवती श्री राधिका या जरी श्री भगवंतांच्या पत्नी असल्या तरी त्यांचे मूळ अधिष्ठान अभिन्न प्रेयसीचे आहे, पत्नीचे नाही. म्हणून श्री राधिका तत्व ही पातळी श्री रुक्मिणी तत्व या पातळीपेक्षा फार सूक्ष्म व उच्च आहे. प्रश्न: मानसपूजा फक्त सद्गुरूंचीच करायची असते की आणखी कोणाची करायची असते? उत्तर: शास्त्रानुसार मानसपूजा एक तर श्री भगवंतांची करावी किंवा आपल्या मोक्षगुरूंची करावी. प्रश्न 2: म्हणजे ज्यांनी नामदीक्षा दिली त्यांची पूजा करावी की ज्यांनी शक्तिपात दीक्षा दिली आहे त्यांची? उत्तर: शक्तिपात दीक्षा हीच मोक्ष दीक्षा असते. म्हणून श्री भगवंतांची किंवा त्या मोक्ष दीक्षा प्रदात्या मोक्षगुरूंची मानसपूजा करणे हेच श्रेष्ठ आहे. तेवढीच साक्षीपाने करावी. प्रश्न: सद्गुरूंनी मानसपूजा करायची किंवा श्री भगवंतांची असा संभ्रम असेल तर? उत्तर: मग श्री भगवंतांचीच करावी ना. तत्वतः त्यांच्यात काय भेद आहे? पण एकच कोठेतरी धरावे आणि तेच दृढ करावे म्हणजे त्याचा अनुभव येतो. प्रश्न: आपण दत्त
आपण दत्त संप्रदायाचे म्हणून दत्त संप्रदायाचे नाम घ्यावे किंवा आपण ज्या कुळातले त्याचा इष्टदेवतेचे नाव घ्यावे असा नेहमी संभ्रम असतो. कृपा करून शंका निरसन करावे. उत्तर: शक्तिपात दीक्षा ही नामदीक्षेपेक्षा सूक्ष्म असते. सूक्ष्म साधनाची दीक्षा झाल्यावर परत स्थूल साधनात जाण्याचे काही कारण नसते. पण तरी देखील आपली सतत उत्थापित होणारी वृत्ती 24 तास श्री भगवंतांच्या ठिकाणी राहावी म्हणून शक्तिपात दीक्षेनंतरही नाम घ्यावे. जे नाम आपल्याला प्रिय असेल तेच घ्यावे. कारण शक्तिपात दीक्षेनंतर श्री भगवंतांच्या सर्व नामांपैकी जे कोणते नाम आपण प्रेमाने घेऊ त्यातली शक्ती मुळात सद्गुरु कृपेने जागृत झालेलीच असते. आपणास वेगळी नामदीक्षा नसली तरी दीक्षेनंतर आपण प्रेमाने जे नाम घेऊ ते आपल्यासाठी सिद्धच असते. फक्त कोणते नाम आवडते ते बघावे आणि रुचीनुसार ते घ्यावे. त्यासाठी वेगळा असा विशिष्ट नियम नाही. पण जर असा क्रम असेल की आधी आपणास नामदीक्षा झाली असेल तर मात्र त्यावेळी जे नाम मिळाले असेल ते शक्तिपात दीक्षेनंतरही घ्यावे. नृसिंह उपासना ही त्यांचे केवळ नाम घेतल्याने होईल का? हे नाम मनात घ्यावे की मोठ्याने? उत्तर: नामाने श्रेष्ठ उपासना घडते. साधारणतः उपासना म्हणजे त्या देवतेच्या नामाचा किंवा मंत्राचा जप. घरामध्ये वैखरीने म्हणजे मोठ्याने नृसिंह नामाचा उच्चार करू नये असा नियम आहे. तो जप घरात मानसिकच करावा आणि जंगलात मात्र उच्च वैखरीने मोठमोठ्याने करावा. म्हणजे जंगलात प्राण्यांपासून आणि चोरचिरट्यांपासून संरक्षण होते. नामात नामस्मरण आणि नाम उच्चारण असे 2 भाग असतात. त्यातले नामस्मरण म्हणजे मनामध्ये नाम आठवणे, मनात नामाचे स्मरण करणे हे शास्त्राने अधिक श्रेष्ठ मानले आहे. आपण मुखाने जे नाम घेतो त्यापेक्षा 1000 पट अधिक फळ देणारे असे हे नामस्मरण असते. शिवाय त्याला कोठेच बंधन नसते. पण आपल्याला प्रपंचाच्या संगतीने ज्या अनेक वाईट सवयी लागलेल्या असतात त्यात ही पण एक सवय असते की आपल्याला बहुतेक जणांना मनात लपवून काहीच करता येत नाही. आपण मनातले सगळे कुठेतरी बडबडतोच. कितीतरी जणांचे असे गाऱ्हाणे असते की त्यांना मनात घ्या म्हटले की घेताच येत नाही. ते म्हणतात की आम्हाला नाम तोंडानेच घ्यायला पाहिजे. म्हणून आधी वैखरी त्यानंतर उपांशू. आधी स्पष्ट नाम घ्यावे, ते घेता येऊ लागले की नंतर पुटपुटल्यासारखे घ्यावे. त्यानंतरच मानसिक जप करून पाहावा. सामान्यतः अशा क्रमाने नाम सांगितले जाते. पण ज्याला एकदम मानसिक जपच करता येईल त्याला तर तोच सर्वपणे करण्यास काहीच हरकत नाही. मानसिक नामस्मरणाला काहीच दोष नसतात.